चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागातील गरजू आणि दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक उपक्रम राबवत समाजसेवक राहुल देवतळे यांनी मोफत शालेय बॅग वाटप केले। गेल्या अनेक वर्षापासून विठ्ठल मंदिर प्रभागातील शासकीय शाळा बंद असल्यामुळे येथील गोरगरीब पालकांसमोर मुलांचे शिक्षण खासगी शाळांमध्ये करणे हे मोठे आर्थिक आव्हान ठरत आहे। ही अडचण लक्षात घेता राहुल देवतळे गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे मोफत वाटप करत असून यंदाही त्यांनी विद्यार्थ्यांना शालेय बॅग दिल्या। या उपक्रमाचे प्रभागातील नागरिकांनी कौतुक केले असून अनेकांनी त्यांचे आभार मानले। या कार्यक्रमात प्रभागातील विविध कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहुल देवतळे यांचे हे कार्य विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास निर्माण करणारे आणि समाजाप्रती जबाबदारीचे भान जागवणारे ठरत आहे। माझे नाव श्रीभुवन सचिन बडगेलाल आहे। मी विठ्ठल मंदिरवर राहतो। मी शाळेत 5व्या वर्गात आहे। आम्हाला राहुल भाऊनं बॅगा दिला। आज विठ्ठल मंदिर प्रभागातील माझ्या माय माऊलींच्या मुलांना शालेय वस्तू त्यामध्ये शालेय बॅग आज वाटप करण्यात आले। कारण की विठ्ठल मंदिर प्रभागातील अनेक वर्षापासून डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व नरकेसरी अभ्यंकर प्राथमिक शाळा ह्या दोन्ही शाळा बंद असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा जो खर्च आहे तो परवडत नसल्यामुळे मागील अनेक वर्षापासून शालेय पुस्तके, शालेय बॅग व शालेय नोटबुक हे वाटपचा कार्यक्रम मागील अनेक वर्षापासून मी हा चालू ठेवला आहे। माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागातील खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेणं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होते, त्यामुळे लोकांच्या कडे पैसे नसल्यामुळे खाजगी शाळेमध्ये शिक्षण घेणं त्यांना खूप कठीण जात असल्यामुळे त्यांना एक छोटीशी मदत म्हणून मी आज माझ्या विठ्ठल मंदिर प्रभागातल्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आज वाटप केली आहे। असाच कार्यक्रम मी दरवर्षी राबवत राहीन। जय हिंद, जय महाराष्ट्र।